हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम सोपी आणि संक्रांती स्पेशल रेसिपी, ती म्हणजेच उंधियो पुरी. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे करायला आणि चवीला मात्र तेवढीच भन्नाट लागते. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला यामध्ये मी घेते वांगं. तर बघा, असं मीडियम साईजचं वांगं घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मी चिरा मारून असं घेतलेला आहे. त्यानंतर बटाटा घेतलेला आहे आणि यामध्येच मी रताळंसुद्धा वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण घालतोय पापडी. तर पापडीशिवाय ही भाजी एकदम अपूर्ण आहे, तर ही नक्कीच अनिवार्य घाला. आता यामध्ये घालूयात फरसबी आणि तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तर यामध्ये मी फरसबी घालते आणि आपण आता यामध्ये वालाचे दाणे घालूयात थोडेसे. आता यामध्ये आपल्याला अजून मसाले घालायचे आहेत. तर सुरुवातीला मी यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालते. हे बघा, 3 चमचे तेल घालते आणि ही बनवायला खूप सोपी आहे. एकदम 10 ते 15 मिनिटात तयार होऊन जाते. आता यामध्ये घालूयात आपण एक 1 पिंच बेकिंग सोडा. त्यानंतर यामध्ये अजवाईन घालूयात थोडंसं आणि थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालूयात. आता घालूयात सुके मसाले. तर चवीनुसार मीठ घातलं आहे मी, लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हिंग आणि आता आपण यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद. आणि यावरती झाकण लावून याला व्यवस्थित काय करूया, 2 ते 3 शिट्या घेऊयात काढून. आपल्याला जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे. जास्त पाणी घातलं तर मग एकदम पातळ भाजी होते. तर हे बघा, आता कुकरच्या अशा 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत. जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मेथी मुठियाची तयारी करूयात, म्हणजे मेथीचे पकोडे. तर बारीक चिरून अशी मेथी घेतलेली आहे. त्यामध्ये मी घातले अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ, त्यानंतर ओवा घातलेला आहे जरासा. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातली आपण 1 चमचा. आता यामध्ये घालूयात मसाले. तर हळद घालते अर्धा चमचा घालते धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट तुम्ही जसं कमी जास्ती खाता त्या अकॉर्डिंग. आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ. सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये तेल आवर्जून घाला. तेल घातल्याने काय होतं की एकदम खुसखुशीत होतात. आणि यांना सुरुवातीला आपण असंच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा असा पाण्याचा शिंपडायचं आहे पाणी आणि पाण्याच्या हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पीठ कमी जास्त वाटलं तर तुम्ही नंतर ॲड करू शकता. तर पीठ मळून झालेलं आहे. आता बघा, अशा प्रकारे मी याला हाताच्या मुठीने शेप देत आहे. तर तुम्हाला हवे ते आकार तुम्ही बनवू शकता, पण मेथी मुठिया अशाच प्रकारे बनवली जाते. तर बघा, हाताने असा मी शेप देते यांना मुठीचे. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळं बनवून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे एकदम मीडियम फ्लेमवरती. हे बघा, अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला वाटलं पीठ जास्ती ओलं आहे तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं सुकं पीठ घालू शकता. तर सगळं आपलं बनवून झालेलं आहे. आता मी कढईत तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण यांना काय करूयात, फ्राय करून घेऊयात. तर फ्लेम एकदम मीडियम ठेवलेला आहे मी, जास्त हाय नाही केलेलं आहे. आणि असं व्यवस्थित तेलामध्ये सोडून यांना फ्राय करून घ्यायचं आहे. जसं आपण बाकीचे पकोडे वगैरे फ्राय करतो त्याचप्रमाणे. हे बघा, अशा प्रकारे. तर यांना व्यवस्थित फ्राय करायला एक जेमतेम 5 मिनिटाच्या पेक्षाही कमी वेळ लागतो. आता बघा, एकदम मस्त असे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत मेथीचे मुठिया म्हणजे मेथीचे पकोडे तयार झालेले आहेत. तर यांना काढून घेऊयात. रंग बघा किती सुनहरा आलेला आहे. तर एकदम कुरकुरी असे झालेले आहेत. तर सगळेच असे मी बनवून घेतलेले आहेत बघा. आणि दिसायला सुद्धा बघा किती मस्त दिसत आहे, तेवढेच कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी बघा, मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसूण घातलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत धनिया म्हणजेच कोथिंबीर, 1 मोठी, आलं लसूण 1 ते 1.5 चम्मच, 1 ते 1.5 इंच. नंतर हिरवी मिरची घालायची आहे आणि शेंगदाणे यामध्ये मी घालते आहे. जर तुमच्याकडे
ओला नारळ असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. हलकं पाणी घालायचं आहे. बघा मिश्रण वाटून झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे वाटाणे. तर ओले वाटाणे मी असे सोलून घेतलेले आहेत. तर ते यामध्ये घालून घेते. मी फ्रोझन वाटाण्याचा वापर केलेला आहे. आता यांना सुद्धा काय करायचं आहे, व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा आपली फोडणीसाठी एकदम मस्त पेस्ट तयार झालेली आहे. आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि बघा ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे. सहज कोणी करू शकतं. आणि आता येत्या संक्रांतीला नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर घरात सगळ्यांना आवडेल एवढी मस्त ही रेसिपी होते आणि याचा सुवास एकदम भन्नाट सुटतो. तर बघा आता एकदम मस्त असं मी याला मसाल्याला परतून घेते 1-2 मिनटं. जास्त वेळ नाही, फक्त 1-2 मिनटं आपल्याला याला काय करायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जोपर्यंत की वाटाणे व्यवस्थित आपले जे आहेत शिजले जातील. तर हे बघा आता मसाले परतून झालेले आहेत. यामध्ये आपण जे कुकरमध्ये भाज्या शिजवून ठेवल्या होत्या ते यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर ही भाजी दिसायला जेवढी मस्त दिसते तेवढीच पौष्टिक आहे. आणि यामध्ये वालपापडी आवर्जून घाला, म्हणजेच काय होईल की याची चव अजून येईल. आणि उंधियो आहे म्हणजे यामध्ये पापडी आलीच पाहिजे. तर हे बघा भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत व्यवस्थित. हे बघा आता अशाच प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. यामध्ये मसाले वगैरे काही घालण्याची गरज नाही. आपण सुरुवातीला सगळं घातलेलं आहे. आता यामध्ये जे मी मेथीचे पकोडे म्हणजे मेथी मुठिया करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते आहे. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्ही नंतरसुद्धा जेवताना घेऊन खाऊ शकता साईडला किंवा मग एकत्र मिक्स करून खाऊ शकता. झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण याला काय करूयात, शिजून देऊयात. हे बघा 2 मिनिटाच्या नंतर आपली एकदम भन्नाट अशी उंधियो रेसिपी तयार आहे. आता आपण यासाठी पुरी करूयात. तर नॉर्मल मी याला जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळून पुरी लाटून घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आपण. हे बघा पुरी किती मस्त टम फुगलेली आहे. तर आता याला व्यवस्थित काय करूया, फ्राय करून घेऊयात. तर तुम्ही याला पुरीसोबत सर्व्ह करा. एकदम सगळेजण फॅन होऊन जातील एवढी मस्त लागते. पुरीसुद्धा फ्राय करून झालेली आहे. तर चला आपण आता सर्व्ह करूयात. तर हे बघा आपली एकदम पारंपरिक गुजराती अशी रेसिपी उंधियो तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय बाय.